नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे। बारव तांबे गटामध्ये एक काही दिवसापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्याच्यामध्ये एक महाराज बोलत होते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्षांच्या पांडुरंग पवारांच्या सोबत। ती एकदम वादग्रस्त अशी ती ऑडिओ क्लिप होती आणि ती व्हायरल झाली होती। आणि आता जी ज्यांच्या सोबतची जी घटना घडली होती तर ते महाराज पोपट महाराज खंडागळे आपल्यासोबत। अहो महाराज बोला ना। बोलू नंतर नाही नाही, मग आता इथं कशाला आलात तुम्ही? हे पहा 2 मिनिटं आमचे महाराज मंडळी होतं। नाही नाही, इथं कशाला आलात? आता ह्या भागामध्ये बारव तांबे जिल्हा परिषद गटाचे जे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे ती सुनीताताई बोराडे, बारव गणामध्ये नीलमताई वायल घोलप आणि तांबे गणामध्ये कमलताई शेळकंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज दिवस आहे। या निमित्ताने इथं आलो आहे। तुम्ही प्रवेश केलाय का? प्रवेश मी केलेला नाही आहे। ही निवडणूक आपल्या भागाची आहे आणि ह्या भागामध्ये जिल्हा परिषदेला पंचायत समितीला योग्य उमेदवार निवडून जाण्यासाठी आमचा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पाठिंबा आहे। तुम्ही राष्ट्रवादीमध्येच आहात? मी कोणत्याही पक्षाचा बॅनर कधीच लावलेला नाही। पक्षात तुमची विचारधारा राष्ट्रवादीला अनुसरून असलेली आहे। हे पहा, आपण जेव्हा धर्मसत्तेचं काम करतो आणि त्या धर्मसत्तेबरोबर राजकीय सत्ता देखील तितकीच महत्त्वाची। या भागामध्ये वारकरी संप्रदायाचे काही महत्त्वाचे प्रश्न असतात, त्यावेळेला ज्या ज्या योग्य भूमिका असतील त्या उमेदवारांना पाठिंबा देणं हे संप्रदायाचं कर्तव्य आहे। बोराडे परिवारांनी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा या परिवाराला आहे। खरं तर एक आनंदाची बाब आहे। आनंदाची बाब अशी आहे, जेव्हा आषाढीला पंढरपूरला आपल्या आदिवासी भागातील आम्ही सगळे वारकरी बांधव जेव्हा जातो त्या ठिकाणी पाऊस असला, ऊन असला, वारा असला की त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात राहण्याचं। पण बोराडे परिवारांनी त्यांच्या वडिलांच्या आणि आईच्या स्मरणार्थ 4 गुंठ जागा देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण अलीकडच्या काळामध्ये 4 गुंठ जागेमध्ये एक धर्मशाळा या विभागाची उभारणार आहे। दुसरी गोष्ट, वारकरी संप्रदाय या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून या वारकरी संप्रदायाला काल एक शब्द दिलेला आहे की आदिवासी भागामध्ये एक वारकरी भवन व्हावं आणि वारकरी भवन होण्याकरता त्या भागातल्या बैठकीच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आहे। याच्याकरता देखील प्रयत्न केले आहे। म्हणून ही तालुक्याची निवडणूक नाही, ही या भागाची निवडणूक आहे आणि म्हणून या भागामध्ये चांगले लोकप्रतिनिधी निवडून जावे। खरं तर मी संदीप भाऊ ही गोष्ट म्हणेल का विकासाच्या मार्गाने ही निवडणूक जायला पाहिजे आणि विकासाच्या मार्गाच्या अनुषंगानं आमचा सुनीताताई, नीलमताई आणि कमलताईला जाहीररित्या वारकरी संप्रदायाचा पाठिंबा आहे। तुम्ही म्हणजे वारकरी संप्रदाय नाही, हां, तरी तुम्ही सर्व वारकरी संप्रदायाची जबाबदारी घेऊन पाठिंबा देताय। मी म्हणजे वारकरी संप्रदाय नाही, पण माझ्या लोकशाही मार्गानं माझं मत आहे आणि मी ते मांडतोय आणि तुम्हाला भविष्यामध्ये 5 फेब्रुवारी 2026ला मतदानाच्या रूपामध्ये दिसेल। मी आता काहीच बोलणार नाही। संपूर्ण वारकरी या कुटुंबाच्या म्हणजे ह्या बोराडे, वायाळ म्हणजे घोलप यांच्या पाठीशी असतात। हो, हे पहा, प्रत्येकाला लोक स्वातंत्र्य प्रत्येकाला मांडण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे आपण बहुतांश आमचे वारकरी इथं उपस्थित आहे, आपल्याला माहीत असेल। भरपूर वारकरी देखील इथं आणि ही बाब आहे, बाकी काय नाही। आणि मला एक गोष्टीचा आनंद वाटतोय की आता या करताना या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये बारव तांबे जिल्हा परिषद गटामध्ये अशी क्रांती घडणार आहे का त्या क्रांतीची वाट 7 फेब्रुवारी 2026 आहे। आणि संदीप भाऊ, तुम्हाला ठासून नाही, एक चांगल्या प्रकारे सांगतो मी, ही परिवर्तनाची लाट आहे। तुम्हाला इथून मागे 25 वर्षाचा अनुभव असेल, सगळा समाज एकवटला आहे। काल तुम्ही जेव्हा राळेगण शिंदेच्या एका सरपंचाची बाईट घेतली, तुम्हाला त्याच्यामधनं लक्षात आलं असेल की आता लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। पण माझ्या आम बारव तांबे जिल्हा परिषद गटाच्या मतदारांना विनंती आहे, ही निवडणूक जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या मार्गाने झाली पाहिजे आणि याच्याकरता आमचे प्रयत्न आहे।
जिल्हा परिषदेचं काम आहे ह्या भागातल्या शाळा चांगल्या उभारणं, जिल्हा परिषदेचं काम आहे ह्या भागातली आरोग्य व्यवस्था चांगली उभारणं, जिल्हा परिषदेचं काम आहे ग्रामीण भागातल्या ह्या ठिकाणी शाळेच्या असतील, ग्रामविकासाच्या असतील, असं एक विजन राबवलं. मला एक सांगायचं आहे, गेल्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण ह्या भागातलं नेतृत्व करता एक चांगल्या प्रकारची ग्रामपंचायत आपण कधी करणं खरं प्रश्न विचारले पाहिजेत. दाखवा आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं एक विजन, चांगलं आदर्श गाव. मला असं कळतंय सुराळे गाव दत्तक घेतलं होतं आणि त्या दत्तक गावामध्ये एकही काडीचं काम नाही आहे. तुम्ही उद्या जाऊन पहा. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा खुलेआम माझा या गोष्टीचं चॅलेंज आहे. मी कोणाला चॅलेंज देत नाही, पण ह्या भागामध्ये ही विकासाच्या माध्यमातून निवडणूक व्हावी. तुम्ही तुमचं विकासाचं विजन सांगा, आम्ही आमचं विकासाचं विजन सांगतो आणि ह्या माध्यमातून ही निवडणूक आपल्या भागाच्या चांगल्या लोकप्रतिनिधी निवडून देण्याची क्षमता आणणारी निवडणूक आहे. पहिली गोष्ट एक मला आनंदाची बाब ह्या ठिकाणी माऊली शेठ आठवते की ह्या बारोगणामध्ये नीलमताईच्या विरोधात जो उमेदवार दिला आहे त्याचं परवाचं भाषण जर ऐकलं तर लोक अक्षरशः काय म्हटले असं. म्हणून आमचा विजय हा निश्चित झालेला आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार आहे, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. फक्त आता आम्हाला लीड मोजायचं राहिले. लीड मोजायचं? हो, लीड मोजायचं राहिले. काय झालं ते पाठीमाग तुमचे ऑडिओ रेकॉर्डिंग आली तर काय विषय होता? हे पहा, जे आता तुमच्या माध्यमातून ती संपूर्ण तालुक्यामध्ये पोचली. तुम्हीच ग्रुपवर टाकली? नाही, तुमच्या माध्यमातून तिथपर्यंत गेली आहे. ज्या वेळेला या भागातले जे काही अतुल शेठ बेनकेंच्या विचाराचे माणसं असतील त्यांनी अतुल शेठला कार्यकर्त्यांनी विनंती केली होती की सुनीताताईला जिल्हा परिषदेला, नीलमताईला पंचायत समितीला, कमलताईला तांब्याच्या पंचायत समितीला, ह्या 3 उमेदवारांना उमेदवारी द्या. ही सगळ्या कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास होता, पण तसं लोकप्रतिनिधीकडनं झालं नाही. पण आज आम्हाला एक आनंदाची बाब वाटते का आम्ही असं ठरवलं होतं की पुढे जा पण 3 उमेदवार आमच्या बरोबर पाहिजे. आणि आज मी आम बारव तांबे जिल्हा परिषद गटाच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने या 3 उमेदवारांचं मी आभार मानतो की तुम्ही कुठे गेला नाहीत. ऑडिओ क्लिप हे पहा, पक्षाचे एक तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब, शेवटी लोक म्हणतात हा महाराजांचा राजकारण हा पिंड नाही, पण आमच्या महाराजांना जेव्हा तुम्ही अंडी खाऊ म्हणता, कोण म्हटलं असं? XYZ, आमच्या महाराजांना तुम्ही म्हटले बंडलामध्ये जाळता. ही वारकरी संप्रदायाच्या विषयी अपशब्द जेव्हा निघतात त्यावेळेला वारकरी संप्रदायाच्या धर्मसत्तेला पाठिंबा देण्याचं काम आध्यात्मिक सत्ता करते. आणि मग आमच्या भागातली मागणी होती, पांडुरंग पवार साहेबांनी मागणी केली का ह्या भागामध्ये ह्या वेळेला परिवर्तनाची लाट आहे आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजे. या उद्देशानं मागणी करणं काय गैर आहे? गैर नाहीये. गैर काय मागणी करणं? मी जरी महाराज असलो तरी ह्या भागातला मी मतदार आहे आणि मतदाराला लोकशाही मार्गाने मागणी करणं काम आहे ना. पण ते असं म्हणाले की आपल्याला देवराव नांदेडला फक्त गुळवत ठेवायचंय, आपल्याला त्याला तिकीट द्यायचं नाही, त्याला पक्षात घ्यायचं, गुळवत ठेवायचं. परंतु ते उलट वागले आणि तुम्हाला गुळवत ठेवलं, तुमची फसवणूक झाली. हे पहा, आम्हाला माहिती होतं काय होणार आहे, आम्हाला काय माहिती होणार होतं. आणि आजही तुम्हाला जाहीररित्या सांगतो या मीडियासमोर, अतुल शेठचा पाठिंबा आम्हालाच आहे. कसं काय? अतुल शेठचा पाठिंबा आम्हालाच आहे. आता मला इथं जाहीर सांगायचं नाही. ज्या वेळेला माझ्या वाच्यातनं एक मला मेसेज आहे, पण या मीडियासमोर दाखवायचा नाही. तो मेसेज जर दाखवला तर पुन्हा खळबळ होईल. उडून दे मग. एवढं काय असतं, राजकारणातले काय डावपेच असतात. एवढ्या लवकर जर सगळ्याच गोष्टी बाहेर काढल्या का त्याचा परिणाम होतो वेगळा. आणि
आजही तुम्ही म्हणजे देवराम लांडेंचा पद्धतशीर कार्यक्रम होणार. अतुल शेठचेच कार्यकर्ते आहेत आम्ही. आणि इतिहास घडवायचा, इतिहास घडवण्यासाठी काही वेळेची प्रतीक्षेची गरज असते. त्या वेळेची आणि ती काळाची वाट हा बारो तांबे मतदारसंघ पाहत होता आणि तो पाहणार आहे. कार्यक्रम करेक्ट ठरलेला आहे. करेक्ट. करेक्ट. तुम्ही 7 फेब्रुवारीला माझ्याकडे या. तुम्हाला कधी दाखवणार मेसेज आता लगेच दाखवला तर जरा थोडंसं वेट थोडंसं जरा थांबून आता लगेच तुम्ही आता इथं कॅमेरा बाजू झाल्यावर दाखवेन मी, लगेच नका. काय सांगाल की एक चाललंय देवराम लांडे व लोक म्हणतात हा जातीवादी आहे. देवराम लांडे म्हणतात का मला बदनाम केलं जाते, मला सगळे मराठा जात सगळी जात माझ्यासाठी सारखीच आहे. काय सांगाल यावर? हे पहा, आम्ही गुणागोविंदानं सगळ्या जाती धर्माला एकत्र राहणारा वारकरी संप्रदाय. संदीप भाऊ, मी या भागामध्ये दसकिरेच्या प्रवचनाला जातो, पण आम्ही सामाजिक क्षेत्रातच काम करणारी माणसं. गोधऱ्यामध्ये एक जळीत कांड घडलं, त्या ठिकाणी माझं प्रवचन होतं. पहिली मी माझी थोडीशी रक्कम ठेवली आणि लोकांना बऱ्यापैकी त्यांना निधी मिळवून दिला. त्याच्यानंतर नंदकुमार वाजगे फाउंडेशनच्या माध्यमातून त्या जळीत कुटुंबाला 50,000 रुपयाची मदत मिळवून दिली. परवाला सुरकुलवाडीमध्ये एक सुरकुले परिवाराचा अत्यंत ठीक आहे, तुम्ही अनेकदा मदत करता मला पण माहिती आहे, परंतु हा जातीवादाचा विषय देवराम लांडे म्हणतात का तुम्ही लोक मला बदनाम करताय, मला मराठा समाज जास्त प्रिय आहे, सर्व समाज माझ्यासाठी सारखा आहे. हे पासाहेब, कोण काय करते मला एक दाखवा. जेव्हा वैयक्तिक लाभाच्या जिल्हा परिषदेच्या योजना आहेत, त्यांनी ते ज्या वर्षाला ज्या मिळाल्या जातात जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या, त्या वैयक्तिक लाभाच्या योजना ओपन समाजाच्या लोकांना किती मिळाल्या त्याची यादी दाखवा. तुम्हाला त्याच्याकडे कोण जातीवादी कोण आहे त्यांनी कोणालाही लेबल लावायची गरज. त्यांनी फक्त एवढं करावं का ओपन समाजाच्या लोकांना जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक लाभाच्या किती योजना दिल्या हे दाखवून द्यावं त्यांनी. आम्ही नाही आहे. भेदभाव सुरू आहे. राळेगणच्या सरपंचांनी काल तुम्हाला प्रतिक्रिया दिलीच. मला एक चांगली बाब वाटते की लोक आता भाऊ लोकांसमोर सांगायला लागली, प्रगट व्हायला लागली आहेत. याच्या आनंदाचे बाबी आता खरं बारव तांबे जिल्हा परिषद गटात लोकशाही सुखात समाधानानं नांदते. नांदते का नाही? समाधानानं नांदते. शेवटी उद्याच्या काळात काय होईल, पण ही निवडणूक 25 वर्षाच्या पूर्वी जे वातावरण होतं, जे विधानसभेला वातावरण होतं, ते मात्र आता नाही. हे तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला मान्य करावं लागेल. खूप खूप धन्यवाद महाराज आमच्याशी भरभरून बोलल्याबद्दल. आणि राजकीय डाव कसे असावे ते आता अतुल शेठची काय भूमिका आहे ते आत्ता लगेच नाही सांगायची. लीक करायचं नाही. हे बघा, कार्यक्रम करेक्ट. देवराम लांडेंचा आता कार्यक्रम कोणी लावलाय ते हळूहळू तुम्हाला कळेल. ठीक आहे, धन्यवाद. काय सांगाल तुम्ही?